नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर येथील MES हायस्कूलमधील शिक्षक शिवप्रसाद थुट्टे सर यांची विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी खास मुलाखत घेऊन शिक्षणासंदर्भात काही प्रश्न विचारले असता शिक्षक शिवप्रसाद थुट्टे सर यांनी अगदी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केलं। शिक्षकांवर दिवसेंदिवस इतर कामाचा ताण वाढत आहे। अगोदरचे शिक्षक पूर्ण वेळ शिक्षणाला देत होते, दुसरी कोणतीही कामे शिक्षकांच्या मागे नव्हती। मात्र अलीकडच्या काळात शासनाची वेगवेगळी कामे शिक्षकांना करावी लागत आहेत, तरी सुद्धा शिक्षक आपल्या शिक्षणामध्ये कुठेही कमी पडत नाहीत। पालकांनी सुद्धा काही गोष्टी समजून घेऊन आपल्या पाल्याकडे सुद्धा काळजीने लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे शिवप्रसाद थुट्टे सर यांनी सांगितले। एक 15-20 वर्ष किंवा 25-30 वर्षाचं जे शिक्षण होतं आणि आताचं जे शिक्षण आहे म्हणजे बदलत गेलेला आहे काळ आणि परिस्थितीनुसार वातावरणानुसार ह्या गोष्टी बदलल्याच गेल्या पाहिजेत। एक चांगलं शिक्षण मिळत आहे आता, पण या दोन शिक्षणाच्या फरकमध्ये काय म्हणाल? जुनं शिक्षण आणि आत्ताच्या शिक्षणामध्ये फरक पडत चालला। त्याच्या शिक्षकासमोर खरोखर काही अडचणी आहेत। तसं अशैक्षणिक कामं खूप वाढलेली आहेत। अशैक्षणिक शब्द हा सगळ्यांना माहिती आहे की शिक्षकांना शिकवण्यापेक्षा बाकीचे कामं जास्त करावं लागतात आणि शिक्षक हा हक्काचा माणूस आहे, तो चांगलं काम करतो। मग निवडणुका असतील, इतर बाकीचे कामं असतील, सगळे आधार कार्ड करणं असेल, आता सध्या अपारचं काम चालू आहे, तर सगळ्यांमध्ये शिक्षकांना काम करावं लागतं। तर अशैक्षणिक कामामुळं जो वेळ आहे विद्यार्थ्यांना म्हणजे त्याचं काम हे शिकवणं, तो त्याला देता येत नाही। याच्यामध्ये त्याला कारकुनी करावी लागते। बरेचदा अनेक ठिकाणच्या जागा ज्या आहेत त्या भरलेल्या नसतात। शाळेमध्ये प्रत्येक शाळेमध्ये जागा खाली आहेत, त्या जागा गव्हर्नमेंटनं भरल्याची परवानगी द्यावी। कमीत कमी 50% जरी जागा भरल्या तरी जे काम आहे ते चांगलं होऊ शकतं। जुनं जे शिक्षण होतं, आपण जे विचारलं, त्या शिक्षणामध्ये आणि आजच्या शिक्षणामध्ये फरक पडत चालला। जसं शिस्तप्रिय शिक्षण होतं, शिस्त, वळण लावणं, विद्यार्थ्याला संस्कार देणं, नीतिमूल्याचे धडे देणं, हे सगळं पहिल्या शिक्षणामध्ये होतं। आजच्याही शिक्षणामध्ये नाही असं नाही, पण त्यामध्ये थोडीशी तफावत जाणवत आहे। तर त्याच्याकडं शिक्षकांनी सगळ्या लक्ष दिलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांना योग्य मार्गानं कसं लावता येईल, त्यांना जे रोजगाराभिमुख, ज्ञानाभिमुख शिक्षण कसं होईल याच्याकडं सगळ्या लोकांनी जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं चांगलं आपण शिक्षण देऊ शकतो। पालकांच्या आज खूप अपेक्षा शिक्षकांकडून आहेत। त्या शिक्षकाच्या कडून ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याची जबाबदारी ही आमची आहे, कारण शिक्षकाची भूमिका जी ती मार्गदर्शकाची आहे। शिक्षकानं फक्त एखाद्या ब्लॅकबोर्ड समोर शिक्षक शिकवत आहेत म्हणजे शिक्षण नाही। त्या विद्यार्थ्याचं सगळं मूल्यमापन असेल, त्याला मदत असेल, त्याची घरची परिस्थिती असेल, या सगळ्यांच्या बाजू लक्षात घ्याव्या लागतील। आता काही शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी आहे, खेड्यामध्ये गेलो तर आपण, आणि आमच्याकडे संख्या खूप आहे। तर एका 9वी-10वीच्या 40 शिक्षकाच्या विद्यार्थ्याच्या मागे एक शिक्षक असतो आणि जर आपण प्राथमिकचा विचार केला तर 35 विद्यार्थ्यामध्ये एक शिक्षक असतो। तर ही विद्यार्थी संख्येचंही प्रमाण कुठंतरी कमी झालं पाहिजे की जेणेकरून बाकीच्या किंवा एखादी सेंट्रलाइज प्रोसेस जर राबवली तर आपल्याला ॲडमिशन आहेत, पण बाकीच्या ठिकाणी जर जागा खाली असतील तर त्या ठिकाणी चांगलं शिक्षण मुलांना ते विद्यार्थी तिकडे पाठवता येतील। पण पालकांना ज्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायची त्या ठिकाणी ते घेऊ शकतात, म्हणून तो बदल आपण करू शकत नाही। आमच्या तर वर्गात एका 90 विद्यार्थी आहेत, तुमचे मुलगा मुलगी आपल्याकडे शिकले, त्यामुळे तुम्ही शाळेशी जवळून परिचित आहात। दुसरा एक प्रश्न असा आहे, तुम्ही सांगताना सांगितलं की पालकांच्या शिक्षकाकडून अपेक्षा वाढलेल्या असतात। जुन्या काळामध्ये जर विद्यार्थी घरून अभ्यास करून किंवा दिलेल्या काही शिक्षणाच्या गोष्टी करून जर नाही आला तर त्याला एक छड्या बसत होत्या, छड्या, आणि एक शिक्षक छड्या बसल्या की तो विद्यार्थी दुसऱ्या दिवशी अभ्यास करून येत होता शाळेमध्ये। आताची परिस्थिती अशी दिसत आहे, जर एखाद्या विद्यार्थ्याला धाकधपट केलं किंवा एखाद्या छडी किंवा मारहाण केली तर ते पालकापर्यंत आणि पोलीस स्टेशनपर्यंत अनेक वेळा प्रकरणं गेलेले आहेत। मग शिक्षकांना दबाव टाकून शिकवणं महत्वाचं आहे, मार्ग देऊन महत्वाचं आहे, काय नेमकं याच्यात सांगता येईल तुम्हाला? नाही, एज्युकेशनची सिस्टीम आहे ना माऊली, त्यामध्ये शिक्षा पण पाहिजे आणि पारितोषिक पण पाहिजे। मुलांना एखाद्या चांगलं काम केलं तर त्याची तारीफही झाली पाहिजे। तुम्ही असं म्हणले की शिक्षक पहिल्या काळात शिक्षक कान धरून आम्हालाही उभं केलेले, तुम्हालाही छड्या मारलेले आहे। तर आता पालकांची भूमिका पालक आहेत असं नाही, ते येऊन सांगतात की आमच्या मुलाला तुम्ही शिक्षा केली तरी चालेल, पण बरेचदा पालक हे शिक्षा जर विद्यार्थ्याला केली तर ते खरोखर पोलीस स्टेशनपर्यंत जातात। आज मारण्याचा अधिकार गव्हर्नमेंटनं शिक्षकाकडून काढून घेतलेला आहे, कारण मुलांना
कोणत्याही प्रकारचं धाक असला पाहिजे, पण त्याला शिक्षा होता कामा नये असं गव्हर्नमेंटचं बंधन आहे. पण त्याच्यामध्ये बरेचदा विद्यार्थ्यांना धाक मग राहत नाही, कारण शिक्षा जर केली थोडीफार तर तो धाक पाळतो, नाहीतर तो धाक पाळत नाही. जसं की छेडी लागे छमछम विद्या घमघम असं पहिले म्हणायचे, पण आज ते गीतच कदाचित कालबाह्य झालं की काय असं वाटायला लागते. म्हणून धाक थोडाफार असावा आणि पालकांनीही शिक्षकाला थोडेफार अधिकार द्यावे. खूप काही जास्त मारण्याचे काम नाही विद्यार्थ्यांना, ते ऐकतात, पण त्याला धाक देण्यासाठी त्याच्यावर ओरडणं असेल, रागवणं असेल. काही शाळामध्ये ते एका शाळेत मागे प्रकरण मी ऐकलं की 10 उठबशा काढायला लावल्यानंतर पालक त्याच्यावरती सरळ झाले, आमच्या मुलाला त्रास आहे असं आहे. वास्तविक पहिलं तर काही त्रास नसतो, मग तुम्ही जे खोटे आक्षेप असतात तसेही काही शाळांमध्ये घेतले जातात. मग 10 उठबशा काढायला लावून जर शिकत नसेल तर हे धोकादायक आहे. म्हणून शिक्षा काही प्रमाणात सौम्य स्वरूपात असावी आणि त्याला पारितोषिकही चांगलं काम केलं तर असावं असं मला वाटतं. आमच्या विदर्भ सत्यजित चॅनलच्या माध्यमातून आपले पत्रकार बांधव आणि तुमचा पालक वर्ग किंवा शिक्षक वर्ग यांना तुम्ही काय आवाहन करा? माझं आपल्याला पालकवर्गाला एवढंच आव्हान आहे की मुलं ही चंचल आहेत, खूप ॲक्टिव्ह आजची पिढी आहे. त्या पिढीला आपण त्यांच्या मनमोकळेपणानं त्यांना शिकू दिलं पाहिजे. आज काय झालेलं आहे की मुलांपेक्षा पालकच जास्त चिंतित आहेत की आपला मुलगा नोकरीला लागेल का, त्याला पुढे होईल का. म्हणजे लहानपणापासून, आणि घरची जी आई आहे ती आपला मुलगा म्हणजे लहान असतानाच तो 3-4 वर्षाचा तो मुलगा असतो, तो काही MBBSचा अभ्यास करतो की काय असं त्यांना वाटायला लागतं. म्हणून त्यांचं जे खेळण्याचं वय आहे त्या खेळण्याच्या वयात त्यांना खेळूही दिलं पाहिजे आणि त्याला शिकवलंही पाहिजे. असं मला वाटतं की पालकांनी थोडंसं इतका धाक न दाखवता, खूपच धाक दाखवायचं नाही. मी धाक दाखवणं गरजेचं आहे हे म्हटलंय, पण त्याला त्याचं जे आयुष्य आहे, त्याचं जे बालपण आहे त्याला ते जगू देण्यात यावं. आजची मुलं हे पुढं काय होतील काही सांगता नाहीत. आमची मागे बसणारी, बेंचवर बसणारी मुलं आज चांगल्या चांगल्या पदावर गेलेले आहेत. गणेश राठोड नावाचा एक मुलगा कंडक्टर म्हणून लागला होता, आज तो चांगल्या पदावर गेलेला आहे. आपले एक काल सातपुते नावाचा पोरगा भेटला, तो संजय बांगरकर साहेबाकडं अतिशय चांगलं काम करतोय. म्हणजे असे अनेक विद्यार्थ्याचे नावं, आज यश वराडे सारखा मुलगा KM हॉस्पिटलमध्ये डॉक्टरकी करतोय. असे खूप मुलं पुढे गेलेले की जे मुलं खूप काही अभ्यासात हुशार नव्हते. म्हणजे मी ते असं म्हणणं नाही की ते खूप कमकुवत होते, पण साधारण असताना सुद्धा ते पुढे गेले. पण पालक विनाकारण त्यांच्यावरती अपेक्षेचं ओझं लागतात आणि रेसच्या घोड्यासारखं त्यांना धावायला लावतात. तुम्ही त्यांच्याकडून करून घ्या सगळं, पण आनंदानं, गोडीनं आपण जर त्यांना वळण लावण्याचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थाने भविष्यात काहीतरी पायावर उभं राहतील असं मला वाटतं. म्हणून पालकांनी जास्त अपेक्षेचं ओझं पालकांनी असेल, शिक्षकांनी असेल आणि समाजानं विद्यार्थ्याकडून करू नये. त्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे, गरजेप्रमाणे शिक्षण द्यावं असंच मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आज पालकवर्गांना सांगू इच्छितो. हे होते शिवप्रसाद थोट्टे सर आपल्यासोबत. त्यांनी एक पत्रकारिता, जुनी पत्रकारिता, आत्ताची पत्रकारिता, पत्रकारावर होणारे हल्ले संघटनेनं करण्याचा पाठपुरावा, शासनानं कायद्याची अंमलबजावणी करावी, त्याचबरोबर शिक्षणासंदर्भातही त्यांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं. पालकांनी सुद्धा समजून घेण्याची गरज आहे आणि शिक्षकांना सुद्धा एक जबाबदारी म्हणून आपलं शिक्षण अगदी काळजीने शिकवण्याची गरज असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. धन्यवाद. विदर्भ सत्यजितचे पण धन्यवाद. बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.